नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। आपण आता आहोत विक्रोळी पूर्व मुंबई येथे, जेथे ब्रह्मकुमारी या संस्थेमार्फत आपल्या शिवभक्तांसाठी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे। तर आपण दरवर्षी हा कार्यक्रम ठेवता का? हो, दरवर्षी हा कार्यक्रम असतो। केवळ इथेच नव्हे, विक्रोळीतच नव्हे तर संपूर्ण भारतभर जिथे जिथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या या संस्थेचे सेंटर्स आहेत त्या सर्व ठिकाणी आम्ही महाशिवरात्री फार धूमधडाक्यामध्ये साजरी करतो। त्यांचं दर्शन घडवलंय तर आपल्या शिवभक्तांना 12 ज्योतिर्लिंगांचं ब्रह्मकुमारीच्या रेणू दीदी आपल्या सोबत आहेत। दीदी, आता आपण आहोत सोमनाथ, तर या ज्योतिर्लिंगांविषयी आपल्याला थोडी माहिती सांगा। सोमनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते भारतातलं फार मोठं आणि प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे। खास करून सौराष्ट्रमध्ये समुद्रकिनारी ते ज्योतिर्लिंग आहे आणि भारतामध्ये या ज्योतिर्लिंगाचं सर्वात जास्त महत्त्व हे आहे की हे मंदिर जे सोमनाथचं मंदिर आहे ते 16 वेळा लुटलं गेलं आणि जो प्रसिद्ध असा आपला कोहिनूर हिरा तो शिवलिंगाच्या रूपाने तेथे त्याची स्थापना होती। ज्योतिर्लिंग दुसरं दीदी, आपण या ज्योतिर्लिंगाविषयी थोडं सांगा। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जे आहे ते आंध्र प्रदेशच्या श्रीशाई इथे आहे। ते सुद्धा अतिशय प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे। आपले दक्षिणात्य भाई बहिणी या ज्योतिर्लिंगाला फार विजिट करत असतात। आता आपण आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंगातलं तिसरं शिवांचं स्थान। दीदी, आपण याचं काय महत्त्व सांगा। महाकालेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे ते महाकाल हा जो शिवाचं एक विशेष त्याची जी शक्ती आहे किंवा त्याचे जे स्वरूप आहे ते स्वरूप प्रदर्शित करणारं असं हे ज्योतिर्लिंग उज्जैनमध्ये आहे, मध्य प्रदेश। पण आहोत ज्योतिर्लिंग चौथ्या स्थानावर मध्य प्रदेशामध्ये खंडवा या जिल्ह्यामध्ये ओंकारेश्वराचं ज्योतिर्लिंग आहे। अतिशय उंच अशा ठिकाणी हे ज्योतिर्लिंग आहे आणि बरेचसे शिवभक्त उज्जैनचं दर्शन केल्याच्या नंतर, महाकालेश्वराचं दर्शन केल्याच्या नंतर जवळच असलेल्या ओंकारेश्वराचं दर्शन करण्यासाठी सुद्धा जातात। अतिशय प्रसिद्ध असं हे पर्वतावर असलेलं हे ज्योतिर्लिंग आहे। हिमालयामध्ये केदारनाथ अतिशय प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे। खास करून जे चतुर्धाम यात्रा करतात त्याच्यामध्ये केदारनाथाचा नंबर लागतो। केदारनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे ते हिमालयामध्ये आहे। ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे आणि ते सुद्धा उंच पर्वतावर आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा भक्त उंच पर्वतावर जाऊन भीमाशंकराच्या दर्शनाचं लाभ घेतात। आपण आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी 7वं जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे विश्वेश्वर ज्योतिर्लिंग आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये काशी किंवा ज्याला वाराणसी असं सुद्धा म्हटलं जातं तिथे आहे। तर या ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सर्व ज्योतिर्लिंगांपेक्षा जास्त आहे, कारण स्वतः शिव दिवसातून एकदा या ठिकाणी प्रकट होतात असं भक्तांची मान्यता आहे। त्याच्यामुळे एकदा तरी काशी करावी जीवनामध्ये असं म्हटलं जातं आणि गंगेच्या तटावर असलेलं काशी हे विश्वप्रसिद्ध आणि पुरातन असं शहर आहे आणि त्या ठिकाणी विश्वेश्वर हे आपलं ज्योतिर्लिंग आहे। पण आता आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर जे नाशिक आहे। हा, बरोबर। त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे ते नाशिकच्या जवळ आहे आणि त्र्यंबकेश्वरचं महत्त्व हे आहे की आणि महेश यांच्या तिघांचंही अस्तित्व त्या शिवलिंगामध्ये दर्शवलेलं आहे। आणि त्र्यंबकेश्वर हे जे ठिकाण आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पूर्वजांना जेव्हा आपल्याला मुक्ती द्यायची असते खास तिथे वेगळ्या विधी केल्या जातात। त्याच्यासाठी हे त्र्यंबकेश्वर तीर्थस्थान जे आहे किंवा ज्योतिर्लिंग जे आहे ते प्रसिद्ध आहे। 12 वर्षांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे कुंभमेळा आयोजित केला जातो। त्यासाठी सुद्धा भक्त तिथे जरूर विजिट करत असतात, त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वराचं खूप महत्त्व आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी आता आपण आहोत 9वे ज्योतिर्लिंग जे की श्री वैद्यनाथ। महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामध्ये वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग आहे आणि शिवाचे एक विशेष गुण आहे तो म्हणजे
वैद्य सगळ्यांचे जे विकार आहेत, जे आजार आहेत, त्या सर्वांना तो दूर करतो आणि त्यांना शक्ती देतो. म्हणून वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंगम प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे भक्त तिथे सुद्धा जरूर जाऊन दर्शन घेत असतात वैद्यनाथ. तेच आपण आता आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वं ज्योतिर्लिंग जे की नागेश्वर आहे. आपण सदैव हे पाहतो की शिवाच्या भोवती नाग ही जी देवता आहे ती सुद्धा सदैव असते. त्याच्यामुळे त्याचं जे विशेष नाव आहे ते आहे नागेश्वर. त्याच्यामुळे दारुकावन येथे नागेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ती 11वे ज्योतिर्लिंग जे की रामेश्वर. रामेश्वर हे ज्योतिर्लिंग जे आहे ते रामेश्वर हे भारतामधलं सर्वात शेवटचं टोक दक्षिणेकडचं. त्या दक्षिणेकडच्या टोकाला सर्वात शेवटी रामेश्वराचं ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. अशी मान्यता आहे की स्वतः श्रीराम यांना जेव्हा लंकेवर आक्रमण करायचे तेव्हा त्यांनी युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी स्वतः शिवाची शिवलिंग जे आहे त्याची निर्मिती केली आणि तिथे पूजा केली. म्हणून रामेश्वराचं गायन आहे. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर, म्हणून रामेश्वर प्रसिद्ध आहे. ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृणेश्वर. घृणेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे ते सुद्धा प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे. आणि आपल्या मनातल्या सर्व घृणा, वाईट भावना, वाईट विकार आणि दुर्भावना यांच्यावर आपल्याला विजय प्राप्त कसा करायचा आहे ते या घृणेश्वर ज्योतिर्लिंगाला गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर घृणेश्वर हे सुद्धा भारतामधलं अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत आज शिवभक्तांसाठी खरंच हे 12 ज्योतिर्लिंग फार दूर आहेत, पण तुमच्या प्रयत्नाने आपल्या शिवभक्तांसाठी विक्रोळी कन्नमोर नगर येथेच तुम्ही भक्तीची मेजवानी म्हणून 12 ज्योतिर्लिंगांचं जे काही दर्शन घडवलं त्याबद्दल डिजिटल मुंबई वार्ता चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप आभार. और बाजू आपके जो भी व्यक्ति खड़ा है और जैसे ही दीप प्रज्वलित हो जाता है बहुत संभल के एक तरफ हो जाना. तो उस मदद की है, सहयोग दिया है, सभी का बहुत बहुत धन्यवाद. और आप सभी भी यहाँ पधारे हैं, आप सबका भी बहुत बहुत धन्यवाद है. सभी राज्यों से